ठाणे एकाकी नसल्याचा काँग्रेसचा दावा। राधाकृष्ण विखे पाटलांनंतर उद्या अशोक चव्हाण जाणार कोकणात। भाजपचे घटक पक्ष राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात आपल्या विरोधकांप्रमाणे आंदोलन करण्याची आपल्यावर वेळ आल्याची बोलून दाखवली सल। विधिमंडळ अधिवेशनाचं कामकाज सुरळीत चालण्यासाठी विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषदेच्या सभापतींचा पुढाकार। परंपरा बाजूला सारत विरोधकांना दिलं चहा पानाचं निमंत्रण। पैनगंगा सिंचन प्रकल्पाची किंमत तब्बल 8 पटीनं वाढवली। 91 कोटींचा प्रकल्प 714 कोटींवर नेऊन ठेवला। भाजप सरकारचा पहिला सिंचन घोटाळा। लातूरमध्ये पाणी टंचाईनं घेतला 55 वर्षांच्या लता टाकळेंचा बळी। रात्रभर पाण्यासाठी रांगेत उभं राहिल्यानं हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू। मुलीच्या मृत्यूच्या धक्क्यानं 80 वर्षीय आईचाही मृत्यू। माझ्या सुरक्षेला दिलेले पोलीस मोबाईलवर गेम खेळत बसतात। अण्णा हजारेंची सुरक्षा रक्षकांबाबत सरकारकडे तक्रार। सुरक्षा वाढवण्यासही दिला नकार। त्र्यंबकेश्वर मंदिराच्या गाभारा प्रवेशाला साध्वी हरिसिद्धिगिरींचा पाठिंबा। देवस्थान समितीनं साध्वींना काढलं मंदिर परिसराबाहेर, तर तृप्ती देसाई पोलिसांच्या ताब्यात। शिवरात्री निमित्त आज सगळीकडे होतीये शिवाची आराधना। देशभरातल्या शिवमंदिरांमध्ये भाविकांच्या दर्शनासाठी रांगा।